सर्व विक्रेते बंधूंना माझा नमस्कार. मी दिनेश ठाकरे आपल्याला साथी सीट्सचा उपयोग कसा करायचा आहे त्याबद्दल माहिती देतो. सर्वप्रथम आपल्या अँड्रॉईड मोबाईलमधील प्ले स्टोअर आपल्याला ओपन करायचं आहे. प्ले स्टोअरमध्ये आपल्याला साथी सीट्स हे नाव टाकून हे आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर असा इंटरफेस दिसेल. सर्वप्रथम आपल्याला इथं आपलं स्टेट निवडायचं आहे, म्हणजेच आपलं राज्य. त्यानंतर इथं आपल्याला डिपार्टमेंटकडून भेटलेला जो काही आपला आय डी असेल, साथी आय डी, तो इथं आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला आपला पासवर्ड टाकायचा आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्व लोकांचा एकच पासवर्ड ठेवलेला आहे, कॉमन seedtest@589. हा टाकल्यानंतर खाली यायचं आहे. इथं आपल्याला कॅप्चा भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर इथं रिमेंबरवर टिक करून द्यायचे आहे, म्हणजे नेहमी आपल्याला तो आपला आय डी पासवर्ड विचारणार नाही ज्यावेळेस आपण पुन्हा लॉग इन करू त्यावेळेस. त्यानंतर आपल्याला इथं साइन इनवर क्लिक करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यानंतर असं ॲप ओपन होते. जर GPS परमिशन दिलेली नसेल तर तो GPS परमिशन आपल्याला विचारतो. सर्वात आधी आपलं नाव चेक करून घ्यायचं आहे दुकानाचं. त्यानंतर त्याला हे परमिशन द्यायचे आहे. सध्याच्या परिस्थितीत माझ्या आय डीला कोणताही स्टॉक आलेला नाही, त्यामुळे माझा इथं नो डेटा फाउंड असं लिहून येत आहे. सर्वात आधी जर आपल्याला कोण बिल जनरेट केलेलं असेल हे पाहायचं असेल, म्हणजेच आपल्याला स्टॉक आलेला असेल हे पाहायचं असेल, तर इथं रिसीव नाव आहे, या रिसीव नावावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला व्हाउचर नंबर दिसतो. इथं क्लिक केल्यानंतर आपल्याला लक्षात येते की बा आपल्याला कोण्या पार्टीकडून माल आलेला आहे. जसं की आता माझ्या सिस्टममध्ये दिसत आहे की मला पंचगंगा सीड्सकडून काहीतरी आलेलं आहे. मी पंचगंगा सीड्सवर असं क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं लक्षात येत आहे माझ्या की बा ब्रिंजलचे 10 पॅकेट मला आलेले आहेत पंचगंगाकडून. आता हा आलेला जो स्टॉक आहे सर्वप्रथम मला हा रिसीव करावा लागेल. तर आधी मी हा रिसीव करतो. आता खाली नाव लिहून आलं व्हाउचर रिसीव सक्सेसफुली, म्हणजे आता हा जो स्टॉक आहे हा माझ्या सिस्टमला लोड झालेला आहे. आता तो पाहण्यासाठी पुन्हा डॅशबोर्डवर क्लिक करायचं. हे पाहून घ्या, इथं डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर ते समोर लिहून आलं ब्रिंजल 10 पॅकेट, म्हणजे आता हा स्टॉक माझ्या सिस्टमला मी रिसीव केलेला आहे. आता रिसीव केलेला स्टॉक हा मला शेतकऱ्याला विकायचा आहे किंवा एखाद्या पार्टीला द्यायचा आहे. तर सेलचा ऑप्शन आहे, सेलच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं ऑप्शन दिलेले आहेत फार्मर, डीलर. आता मला फार्मरला द्यायचं आहे तर मी इथं फार्मरवर क्लिक करीन. सर्वप्रथम फार्मरचा मोबाईल नंबर, त्याचं नाव फार्मरचं, इथं दिलेली जे काही माहिती आहे ती भरून घ्यायची. त्याचं नाव, त्याचा जिल्हा, त्याचा तालुका. त्यानंतर इथं कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर माझ्याकडे उपलब्ध असलेला जो काही स्टॉक आहे बियाण्याचा त्याची माहिती इथं ॲटोमॅटिक येऊन जाते. हे बा ब्रिंजल दिसते आहे माझ्याकडे, कोणती व्हेरायटी आहे अर्जुन, कोणतं आहे, त्याच्यानंतर त्याचा लॉट नंबर वगैरे सर्व. सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडे 10 पॅकेट अवेलेबल आहेत. आता 10 पैकी मी काय करतो की यांना 2 पाकिटं सेल करतो. त्याची किंमत पण ॲटोमॅटिक येऊन जाते 365 रुपये. त्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यानंतर याला ॲड कार्ड करायचं आहे. आता हा इथं ॲड कार्ड दिसते. त्याच्यानंतर जर या ब्रिंजलच्या व्यतिरिक्त आणखी जर मला काही त्याच्यामध्ये ॲड करायचं असेल, जसं सोयाबीन किंवा मक्का जो काही माझ्याकडे स्टॉक असेल, तर इथं ॲड मोर आयटम जे लिहिलेलं आहे तिथं क्लिक करून आपण पुन्हा आयटम इथं ॲड करू शकतो. ठीक आहे. आता सध्याच्या परिस्थितीत आपण एकच बिल पाहू. आता सध्याच्या परिस्थितीत मला जर यांना काही डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल तर मी इथं क्लिक करून तो डिस्काउंट वगैरे देऊ शकतो. त्यानंतर डायरेक्ट इथं सेल स्टॉक जे आहे इथं सेल स्टॉकवर क्लिक करायचं. ती विचारते आपल्याला 2 पाकिटाची अमाऊंट वगैरे. ओके, तर ठीक आहे, 730 रुपये होत आहे. आता मी इथं करतो कन्फर्म. कन्फर्म केल्यानंतर हे बिल सेल झालं, हे इथं वर लिहून आलं, झालं, समाप्त विषय. आता हे जर आपल्याला बिल पाहायचं असेल तर व्ह्यू बिलवर क्लिक करायचं. इथं सर्व लिहून येते.
शेतकऱ्याचं नाव आलं, त्याचा ॲड्रेस वगैरे आला, त्याला आपण काय सेल आला सर्व हे इथं लिहून आलं सर्व. बस एवढीच साधी प्रक्रिया आहे. त्यानंतर पुन्हा जर आपल्याला बिल फाडायचं असतं तर वापस घ्यायचं, बॅग घ्यायचं, बॅग घेतल्यानंतर पुन्हा डॅशबोर्डवर यायचं. इथं आपल्याला स्टॉक दिसून जाते किती आहेत. सध्या 10 पॅकेट होते, आपण 2 सेल केले, बरोबर 8 पॅकेट आपले बाकी राहिले. त्याच्यानंतर जर आपल्याला डेटा काढणं असेल की आपण आतापर्यंत किती सेल केला किंवा कोणाकडून रिसीव झालेला आहे का आपल्याला, तर इथं बाजूला ऑप्शन आहे व्ह्यू बिल म्हणून, इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर आपण जो काही सेल केलेला असेल डेटा हा आपल्याला इथं दिसते. हे बा आजची 21 तारीख कोणाला सेल केलेला आहे, दिनेश ठाकरेला केलेला आहे. तर इथं व्ह्यू केल्यानंतर आपल्याला त्याचं बिल पण दिसून जाते. त्याच्यानंतर आपल्याला महिन्यावाईज जर डेटा लागला तर आपण इथं क्लिक करून महिन्यावाईज किंवा वर्षावाईज तो पण आपल्याला काढता येतो. ओके, बस अशी एकदम साधी आणि सिंपल पद्धत आहे. ज्या वेळेस आपल्याला सेल करायचा आहे त्यावेळेस आपण याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे, धन्यवाद. समोरचा व्हिडिओ लवकरच टाकू.